हाय एव्हरीवन, मी वैशाली. तर मी गेलते गावी सुट्टीला आणि सुट्टीवरून येताना आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला गेलतो. तर खूप दिवसापासून मी जायचं म्हणत होते बरं का. 2-3 वर्ष झालं मी जायचं म्हणत होते बाळूमामाला, पण ते काही घडलंच नाही. तर गावावरून येताना आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला गेलो. तर हे बघा, घोड्या हत्तीचे चित्र बाहेर एवढे छान वाटत होते ना. तर मी तिथं तरी एवढे म्हणजे आम्हाला जायला थोडा वेळ झालता आणि वेळ झाल्यानंतर 8-8:30 वाजले होते. तरी पण ना गर्दी होती. आमोशाला तर गर्दीच असते, अशी पण गर्दी होती. तर बघू शकताय भावी भक्तांची कशी लाईननं दर्शन घ्यायची धडपड चालू आहे. तर अशा वेळी आम्ही पण दर्शनाला गेलो आणि मी पहिल्यांदाच गेल्यामुळे थोडा व्हिडिओ वगैरे शूट करण्याचा प्रयत्न करत होते. तर बघू शकताय तुम्ही, सगळे भक्त दर्शनासाठी चाललेले आहेत आणि आम्ही पण दर्शनासाठी आतमध्ये गेलो. आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं चालू होतं आमचं. तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर इकडं सगळे कॉईन वगैरे चिटकवत होते. तर कॉईन वगैरे चिटकवून मनातली इच्छा बोलत होती. मी पण ते केलं, पण माझा काही कॉईन चिकटला नाही. तर आमच्या आहोंचा कॉईन चिकटला आणि बाळूमामा त्यांच्या मनातली नक्कीच इच्छा पूर्ण करतील, कारण बाळूमामाचा अवतारच तसा आहे. तर सगळे बाह्यभक्त सगळे असे कॉईन वगैरे चिटकवत होते. तर बाहेरून आम्ही पूर्ण हे बघा, बाहेरून आतून काय फोटोशूट करू दिलं नाही, तर बाहेरून फोटोशूट मध्ये बाळूमामाचे दर्शन होते तुम्हाला. आणि इकडे बघा सगळे बाह्यभक्त कॉईन वगैरे चिटकवत होते. तर अशा प्रकारे सगळ्यांनी दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. बाहेर आल्यानंतर इकडं हे करत होते सगळे. तर बाहेर आल्यानंतर जे बाळूमामाचे पुजारी होते ते सगळ्यांना भंडारा वगैरे लावत होते. सगळे पाया वगैरे पडत होते. तर आम्ही पण ते भंडारा लावून मंदिराला पूर्ण येडा मारून आम्ही चाललेलो. तर खरंच खूप मोठं मंदिर आहे बरं का, आणि एकदा तरी बाळूमामाच्या दर्शनाला यावंच. तर असं प्रसन्न वाटतंय आणि खूप मोठं मंदिर आहे. तर मी पण पहिल्यांदाच आले, मला तर एकदम भारी वाटलं. आणि आम्ही पुढं राऊंड मारून इकडे प्रसाद चालू होता. तर आम्ही लाईनने प्रसाद घेतला. प्रसाद वगैरे घेऊन आम्ही प्रसाद खात बसलो होतो. जिथे जागा भेटेल तिथे असे सगळे भावी प्रसाद घेत होते. सगळे जिथे कुठे जागा असेल तिथे बसून सगळे प्रसाद खात होते. आणि प्रसाद खरंच खूप छान होता. आणि बाळूमामाच्या मंदिरात आल्यानंतर कधीच कोणाला काही कमी पडत नाही बरं का. तर अशा प्रकारे सगळं आम्ही थोडं फोटोशूट वगैरे केलं. आणि हे बघा भाविक सगळे प्रसाद घेत होते, बघू शकताय तुम्ही. मी थोडा व्हिडिओ काढला. तर इकडं माझं थोडं लक्ष गेल्यानंतर इथं मी थोडं पोस्ट केलं. तर इथं बाळूमामांचे कपडे आणि त्यांचे भांडी ठेवले होते, पण तेवढ्यात आवाज दिला की व्हिडिओ काढू नका, म्हणून बंद केला व्हिडिओ मी. आणि बाहेर येऊन आम्ही जरा थोडं फोटोशूट वगैरे केले सगळ्यांनी. आणि बघू शकता तुम्ही फोटोशूट. तर बाळूमामाच्या दरबारात येऊन खरंच खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. तरी तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या बाळूमामाला. आणि मामांच्या दरबारात आल्यावर काही कमी पडत नाही अशा प्रकारे. तर आम्ही नंतर बाहेर थोडं आल्यानंतर तिथं रुक्मिणी हॉटेलच्या तिथं बाळूमामांचे एवढे छान मूर्ती बसवली ना तिथं. तर तिथे पण आम्ही थोडे फोटोशूट केले आणि पुढे निघालो आम्ही. तर खरंच खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा बाळूमामाचं दर्शन घ्या तुम्ही. बोला जय बाळूमामा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.